त्यांना वगळण्यात आलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर याच्यामध्ये परतफेडीच्या संदर्भातही हे जे टाकण्यात आलं की 2026 आणि 27 ला पैसे परत केले पाहिजे, याचे मागचा उद्देश हाच होता की आपण ज्यांना प्रोत्साहन देतोय, प्रोत्साहन घेत असताना त्यांनी पुढे नीट कर्ज भरलं पाहिजे, या दृष्टीनं आपण या ठिकाणी अशा पद्धतीची योजना केली होती। मला खरं म्हणजे मी तिन्हीचा चार्ट या ठिकाणी तयार केलेला आहे। आपल्या लक्षात येईल आतापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे। टाळ्या याच्या नंतर वाजवा, टाळ्या याच्या नंतर वाजवा। सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती। आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका। त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली। मी त्यांना हे सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल, फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल, पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे। त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही। पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडता, केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं। त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला। आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। आता आपल्याकडे तर सगळं आहेच, 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत, जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले। त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। कापसाच्या खरेदीच्या संदर्भात खरेदी संदर्भातही 7,710 प्रति क्विंटल या आधारभूत किमतीवर आपण 136 लाख क्विंटल कापूस खरेदी केलाय आणि त्याकरता 10,883 कोटी रुपयाची चुकारे हे त्या ठिकाणी दिलेले आहेत। सोयाबीनच्या संदर्भात 3,198 कोटी किमतीचा 6 लाख टन सोयाबीन आपण खरेदी केली आहे। कांद्याच्या संदर्भात जवळपास 14,687 मेट्रिक टन कांदा खरेदी केलाय आणि कांद्याचा खरेदी दर आपण 2125 केल्यामुळे आता बाजारामध्ये तो 2500 ते 3000 इथपर्यंत पोहोचलेला आहे। सुधीर भाऊंनी मला धानाच्या बोनस संदर्भात चिठ्ठी पाठवलेली आहे। सुधीर भाऊ, ते आपल्याला द्यायचंच आहे, आहेच आणि त्याचा योग्य वेळी निर्णय करणारच आहोत। आता फक्त कॅश फ्लोचा प्रॉब्लेम कर्जमाफीमुळे आहे। नंतर तुमच्याशी चर्चा करतो त्या संदर्भात। फक्त एवढंच सांगतो की त्या संदर्भात आपण सकारात्मक आहोत, ते आपण नाकारले